DM न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। दलित पॅंथर यांचा 52वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। या वर्धापन दिनी विविध क्षेत्रातील लोकांना, मान्यवरांना पुरस्कार देखील देण्यात आले। तसेच या ठिकाणी विविध लोकांना सन्मानित करण्यात आलं। हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया। दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत, यशवंत भाऊ नडगम। आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे। काय सांगाल दादा, आज 52वा वर्धापन दिन आपण साजरा करताय, विविध क्षेत्रातील लोकांना आपण पुरस्कार देखील दिलेले आहेत। काय सांगाल या दलित पॅंथर विषयी आणि आजच्या या कार्यक्रमाविषयी? पद्मश्री नामदेव दादा ढसाळांनी 1972 ला जी ओरिजिनल पॅंथर स्थापन केली त्या पॅंथरचा आज 52वा वर्धापन दिवस होता। गेल्या 2 वर्षाआधी सुवर्ण महोत्सव होता, आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तो वर्धापन दिन साजरा करण्यात आला। आजचा जो वर्धापन दिवस होता जरा थोडासा आगळा वेगळा होता। जे महाराष्ट्रामध्ये जे चांगल्या प्रकारे पॅंथर स्टाईल मध्ये जे कामं करतात त्यांना आम्ही त्यांचा पुरस्कार 52 वर्षाचे 52 पुरस्कार, उत्कृष्ट पुरस्कार, तो सामाजिक क्षेत्रातला, स्पोर्ट्स मधला होता, शैक्षणिक क्षेत्रातला होता, ते महिलांसाठी, बाल मुलांसाठी किंवा मग इतर अनाथांसाठी, तळागाळातल्या शेवटच्या माणसासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी जे कार्य करतं किंवा त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते अशा पॅंथरांना, त्यात शिक्षक होते, त्यात वनरक्षक होते, ते महानगरपालिकेतील जे चांगले वैद्यकीय खात्यापासून ते इतर खात्यामध्ये होते, पोलीस प्रशासकामध्ये होते, अशा सर्व विविध क्षेत्रातले 52 लोक आम्ही असं हिऱ्यासारखे निवडून आम्ही 52 लोकांना पुरस्कार देण्यात आला। एवढंच नव्हे तर आम्ही जो नवनिर्वाचित पुण्याचे खासदार झाले होते आणि त्यांना पहिल्यांदाच खासदार झाल्या भारत सरकारने केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांना जे जाहीर झालं त्यांचाही जाहीर नागरिक सत्कार आज इथं मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। रुपालीताई चाकणकरांचा इथं पॅंथर स्टाईल मध्ये एक भव्य दिव्य असा त्यांना पुरस्कार आम्ही जाहीर केला होता। त्या थोड्याशा कारणामुळे येऊ शकल्या नाही। एवढंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातनं जेवढे पॅंथर आली होती त्या सर्व पॅंथरांचा आम्ही आभार मानला। त्यांचा मानपान सन्मान सत्कार सोहळा इथं चांगल्या प्रकारे करण्यात आला। आमचा एकच उद्देश आहे की येणाऱ्या नवीन पिढीला पॅंथर काय माहिती पाहिजे, पॅंथर आतापर्यंत पॅंथरनी काय काम केलं हे माहिती पाहिजे। कारण पॅंथरनी, तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही मला, गेल्या 52 वर्षात 1972-73च्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तिथं निधीन दलित महिलांच्या म्हणा नग्न धिंड काढत होते, भरपूर अन्याय करत होते। त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं, न्याय देण्याचं काम पद्मश्री नामदेव ढसाळांच्या त्यावेळेस ओपन केलेल्या पॅंथरचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत होते। तीच पॅंथरची आता काळाला गरज आहे। आताही तुम्ही बघत असाल खेडोपाडी कुठेही काही घडलं तर त्यांच्या तोंडातून शब्द निघतो, आज जर पॅंथर असती तर आम्हाला न्याय मिळाला असता। म्हणून ही पॅंथरच्या नवीन पिढी घडवण्यासाठी हा वर्धापन दिन सोहळा ठेवण्यात आला होता। या वर्धापन दिनी संस्थापक अध्यक्ष आपले नामदेवदादा ढसाळ असतील, यांच्या काही आठवणी आणि तुम्ही काय सांगाल? मला ढसाळ साहेबांना मी नेहमी एक विनंती करायचो की दादा, अरे आपण एवढे वर्ष झालं पॅंथरचं काम करतो, तुम्ही एखादं मंत्रीपद घ्या, एखादं आमदारकी घ्या, एखादं नगरसेवक। मी दादांना विनंती केली किंवा मला एखाद्या कमिटीत टाका, तरच मला नामदेव दादा ढसाळने मला एकच सांगितलं, म्हणून ती मी कधी दादांचे ते आठवण विसरू शकत नाही। मला ते बोलून गेले की आपण भीक मागून काय घ्यायचं नाही, जर तुला खरंच जे करायचं असेल तर सुशिक्षित बेकारांसाठी कर, शेतकऱ्यांसाठी कर, कष्टकऱ्यांसाठी कर, ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांच्यासाठी कर। तू लाखांच्या ताकदीचा मोर्चा जेव्हा मंत्रालयाला धडकवशील, जेव्हा तू अधिवेशन सर्व बंद पाडशील आणि ते पण लाखाच्या तुझ्या कार्यकर्त्यांच्या पूर्ण घोळक्यात, तर म्हणला त्यावेळेस तुझ्या दारात मंत्रीपद येईल, तुझ्या दारात तुला सगळ्या गोष्टी भेटतील। ती डोक्यातच पेट बसलं। त्यावेळेपासून मी आजपर्यंत मी कुठलीच गोष्ट भीक मागायला जात नाही। मी फक्त एकच काम करतो, गाव तिथं शाखा, पांडा तिथं शाखा, जिल्हा तिथं शाखा, तालुका तिथं शाखा, सर्व महाराष्ट्रभर मी शाखेचं निर्माण करतो। त्या शाखेच्या माध्यमातून त्या लोकांची मी मदत करतो। आणि आज मी जर बघितलं असेल 3000च्या वर दलित पॅंथरच्या शाखा आहेत माझ्याकडे, प्रत्येक समाजातल्या लोकांच्या शाखा आहेत। तुम्ही बघितलं असेल तर मराठा समाजाच्या मित्रांमध्ये माझी शाखा आहेत, माझ्या कोळीमध्ये शाखा आहेत, माझी पारधी समाजामध्ये शाखा आहेत, ऍग्री लोकांमध्ये शाखा आहेत। महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात 36 जिल्ह्यात माझे 36 जिल्हा अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, महिला आघाड्या माझ्याकडे सर्व आहेत। माझ्याकडे पतारी संघटनेपासून तर माथाडी मातंग आघाडीची माझी चांगली फळी आहे। मला सगळ्या म्हणजे आम्ही अशा आघाड्या निर्माण करून त्यांना देतो। आता महिला रोजगार महाराष्ट्राच्या माझ्या अध्यक्ष आहेत। माझ्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक शेवटच्या
कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी विविध आघाड्या काढून रिक्षा संघटना अध्यक्ष असून सगळे, आणि आम्ही त्या लोकांना त्या लोकांच्या काम करण्यासाठी मुभा दिली आहे, असं पूर्ण ओपन दिलेलं आहे की त्यांचंच काम करायचं. पुण्यामध्ये आपण कशा पद्धतीने काम करणार? पुण्यात आता कसं आहे, आमचं ठरलेलं आहे की आपण आता रामदासजी आठवले साहेबांबरोबर आहोत. मग साहेबांबरोबर असल्यामुळे साहेबांचे काय जे निर्णय असतील मग आम्ही साहेबांच्या बरोबर आम्ही सोबत आहे. आमचा सुशिक्षित बेकारांसाठी जो पहिला प्रश्न ना तोच आहे, सुशिक्षित बेकारांना नोकरी द्या किंवा नाही देऊ शकली तर शासन त्यांना त्यांचा बेकारी भत्ता द्या. म्हणजेच पुण्याचा शिक्षणाचं माहेरघर बोललं जात होतं, पण ह्या पब संस्कृतीने आता ती पूर्णच्या पूर्ण ना ती प्रथाच बंद केलेली. या पब मध्ये तुम्हाला माहिती आहे की 21 वय झाल्याशिवाय तिथं दारू देणं हे सर्व नियम असताना देखील जेवढे अनधिकृत पब आहेत, जेवढी अनधिकृत हॉटेल आहेत, यांना परवानग्या देणारे पोलीस प्रशासन, यांना परवानग्या देणारे महानगरपालिका, या आयुक्तांच्या सगळ्यांच्या ज्या अधिकारी वर्ग आहे जो त्यांच्या हात मिळवणी करून पैशाची देवाण घेऊन हे इतक्या वर्ष चाललं होतं. पण पुण्याचा जो आत्ताचा जो नवनिर्वाचित सीपी आलाय, खरंच तो एकदम डॅशिंग, डेअरिंगबाज आणि कर्तृत्ववान सीपी आला. त्याच्यामुळं आज पुण्यातील कित्येक पब आणि कित्येक बार हॉटेलवरती पूर्णच्या पूर्ण हातोडा टाकलाय, पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आले आणि जेवढे बी अनलिगल जेवढे बी धंदे होते ते सर्व बंद झाले आहेत. कारण फक्त ह्या पुण्याच्या सीपी तो बी पॅन्थर स्टाईल मध्ये तो काम करतो. आम्हाला त्यांची पण वेळ पाहिजे होती, त्यांचाही आम्ही चांगला सत्कार आणि सन्मान देणार होतो, पण वेळेचा अभाव आम्ही ते करू शकलो नाही. पण ही पॅन्थर तुम्हाला शब्द देतो, अख्ख्या पुणे शहरामध्ये कुठलाही ड्रग्स असो, कुठलाही अंमली पदार्थ असो, कुठलाही चुकीचा प्रकार असो, कुठलाही अवैध धंदे असो, हे चालू देणार नाही. सीपीला जवळ घेऊन सीपीच्या बरोबर आम्ही त्यांना जी काय आमच्या पॅन्थरच्या मार्फत सहकार्य करता येईल ते करणार आणि टीट फॉर टॅट ढसाळ साहेबांच्या त्या म्हणीप्रमाणे आम्ही त्यांना धडा शिकवू. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वच महापुरुषांना अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले पंचशील वेलफेअर असोसिएशन, प्रणित दलित पॅन्थर या दलित पॅन्थरचा 52वा वर्धापन दिन आहे आणि या दिनानिमित्त हा सत्कार सोहळ्याचा आयोजित कार्यक्रम आहे. या ठिकाणी खरं तर माझे पती नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना बोलवलं होतं खरं तर, पण अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं आणि याची जबाबदारी माझ्याकडे आली. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते त्यांच्या अनुपस्थित मी इथे आली आहे. खरं सांगायचं तर हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि एकच सांगायचं की या निमित्तानं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. असे आशीर्वाद दिले की डायरेक्ट पहिल्यांदा खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळालं. हे सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेले आहे. मला असं वाटतं की आता आपली जबाबदारी संपली, आता परीक्षा देऊन झाली आणि त्या परीक्षेत येणाऱ्या काळात कसं उत्तीर्ण व्हायचं ही आमची जबाबदारी राहील असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आपले सर्व यशवंत भाऊ नडगम आणि सुवर्णताई नडगम, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, तसेच आपले सर्व 52 सत्कारमूर्ती पॅन्थर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले, त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि आपल्या नडगम भाऊच्या पूर्ण टीमलाही शुभेच्छा देते. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, नागरिक सत्कार केला, त्याबद्दल सगळ्यांना जय भीम, धन्यवाद, जय महाराष्ट्र. या आंबेडकरी चळवळीमध्ये, या पॅन्थरच्या चळवळीमध्ये आपलं जीव बलिदान देणारे सर्व भीमसैनिकांना देखील विनम्र अभिवादन करून आज 52व्या वर्धापन दिनानिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब प्रणित दलित पॅन्थर ऑफ इंडिया या संघटनेच्या 52व्या वर्धापन दिनाचे मुख्य आयोजक रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय नेते माझे मित्र यशवंत भाऊ नडगम, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सुवर्णताई नडगम, परत त्यांचे भाऊ यल्लाप्पा नडगम, या कार्यक्रमाला उपस्थित पुण्यनगरीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय वहिनी साहेब, त्या माजी नगर सुविका सुद्धा आहे. आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहिताना सुवर्णाक्षराने लिहिण्यासाठी ही चळवळ आहे. या चळवळीने जे दिलेलं आहे ते एवढं प्रचंड दिलेलं आहे की त्याच्यावरती 5-10 मिनिटात किंवा 1 तासामध्ये मी बोलू शकत नाही किंवा मांडू शकत नाही.
की या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या आज दिसतात आपल्याला, तिथं आज वेगवेगळे झेंडे दिसतील तुम्हाला, पण या सर्व झोपडपट्ट्या त्यांना संरक्षण द्यायचं, त्यांना वाचवण्याचं काम हे केवळ दलित पॅंथरने केलं आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला पुणे शहरामध्ये जवळजवळ 42 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहताना दिसत आहेत. आणि झोपडपट्ट्याच्या संरक्षणासाठी 1992 पासून तर आता 85 पर्यंत या झोपडपट्ट्याला अधिकृत करून आंदोलन केली. दर 5-10 वर्षांनी झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधा द्याव्यात, टॉयलेट, गटर, बाथरूम किंवा ज्या काही नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून अनेक आंदोलन या दलित पॅंथरच्या माध्यमातून या शहरामध्ये झाली. आणि त्याच्यामुळं या महापालिका प्रशासन असेल किंवा इतर राज्य शासनाचे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी कधी झोपडपट्ट्या पाडायची डेअरिंग केली नाही. या झोपडपट्ट्यांना पाडायला त्यांना माहित होतं की एवढं सोपं नाहीये, कारण दलित पॅंथर त्यांच्या मागे आहे. आपल्याकडे सांगायला काही हरकत नाही. पॅंथरमध्ये असताना बेरोजगारी प्रश्न आम्ही सोडत होतो अत्यंत प्रमाणात. गेलो केलेले द्यायचे, शिष्यवृत्तीचा प्रश्न असू द्या, ऍडमिशनचा प्रश्न असू द्या, सगळे प्रश्न पॅंथरच्या काळामध्ये आम्ही सोडत होतो, भांडून सोडत होतो, आंदोलन करून होतो, मोर्चे करून सोडत होतो. पण आज आम्ही सरकारमध्ये आहोत, परंतु आज आपल्याला सांगावं लागतं की आज आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये कट करून ते एका ठिकाणी वळवलं जातात. आमच्या ज्या काही बाकीच्या हे आहेत त्या त्यांचा फंड दुसरीकडे वळवला जातो. तर असं होता कामा नाही. म्हणून आम्ही आता मध्ये काल आठवले साहेबांना भेटलो. आठवले साहेबांशी आम्ही चर्चा केली. मला साहेब या आजकाल आहे घटना वाढत झालेला आहे, आपण सरकारमध्ये आहे, आपण याचं गांभीर्याने याचं सरकारला द्या. नाही तर कदाचित तुम्हाला परत दलित पॅंथर ओपन करावं लागेल. आणि आठवले साहेब सुद्धा गांभीर्याने विचार करतात की आपण पुन्हा एकदा दलित पॅंथरची एक फ्रंट आरपीआयला धरून ओपन करावी असं गांभीर्याने आठवले विचार करतात. कदाचित भविष्य काळामध्ये परत पॅंथरचं पुनर्जीवन होईल असं मला वाटतंय. आणि 16व्या वर्षी वाडेकरांनी सांगितल्याप्रमाणे मी खडकी रणजित छावणीचा अध्यक्ष होतो. 19व्या वर्षी राजकारणात थोडीशी केस झाल्यामुळं चळवळीतनं बाहेर गेलो. आईला फुले शाहू आंबेडकर शासनाचा गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्या आईचं बाळ करून घेतलेला माणूस दुसरीकडे राहू शकत नाही. त्यामुळे 2015ला आमची आई म्हटली, आता बाळासाहेब बाबा तुला चळवळीचंच काम करावं लागेल. यशवंतरावजी नडगम आणि त्यांचा परिवार खरंच पॅंथर सारखं संघटन महाराष्ट्रात तरी जिवंत ठेवतोय. मी खरंच सर्व मान्यवरांच्या वतीनं यशवंत भाऊ नडगम आणि त्यांच्या परिवाराचे काही असतील या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जो हा पुरस्कार दरवर्षी पॅंथर देत असता, ती एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप असते. आणि ती शाबासकीची थाप घेताना आमच्यावरची जबाबदारी वाढते. मी मागील 3 वर्षापासून महाराष्ट्राचा अध्यक्ष झाल्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या माता भगिनी विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यायचं काम पूर्ण महाराष्ट्राभरात 3 लाख किलोमीटर फिरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या आईने सांगितल्याप्रमाणे आता आमचे मित्र यशवंत भाऊ नडगम, दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, कुमारी सुवर्णाताई नडगम, महाराष्ट्र अध्यक्ष दलित पॅंथर आणि त्यांच्या टीमच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे. या खास कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण अनेक वर्षापासून पाहतोय, दलित पॅंथरचा वर्धापन दिन असेल, यशवंत भाऊ नडगम असेल, त्यांची टीम असेल, आवर्जून हा दलित पॅंथरचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करत असतात. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी तळागाळामध्ये काम केलं अशा कार्यकर्त्यांचा ते इथं
सन्मान करत असतात, त्याबद्दल यशवंत भाऊ तुमचं मनापासून कौतुक करतो. प्रत्येकाला तुम्ही संधी देताय, प्रत्येकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप तुम्ही, शाबासकीची थाप तुम्ही देताय आणि त्याला एक समाजामध्ये चांगलं काम कार्य करण्याची एक चळवळ त्याच्या पाठीशी उभी व्हावी म्हणून करताय. त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आताच बरेच मान्यवरांनी पॅन्थर बद्दल सांगितलं. खरा हा आपला झंझावत आहे. पॅन्थरची स्थापना कशी झाली, काय झाली हे जर सांगायला गेलं तर बराच वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे. मी जास्त न बोलता एवढंच सांगेल, थोडक्यातच सांगतो की ज्या वेळेस बाबासाहेब हयात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी खुल्या पत्रावरती आधारित असलेला रिपब्लिकन पक्ष, त्याच्या अगोदर 1957 शेड्यूल कास्ट फॉरेस्ट हे जो पक्ष होता तो बरखास्त करून त्याच्या जागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली 3 ऑक्टोबर 1957 आणि तिथून पुढे त्याचं नेतृत्व दादासाहेब गायकवाड असतील, दक्षिणेतले काही कार्यकर्ते असतील, दादासाहेब ग्रुपवते असतील, BC कांबळे भंडारे असतील, असे अनेक दिग्गज नेते हे रिपब्लिकन पक्ष नेत्याने पुढे घेऊन जात होते. तर आज 52व्या वर्धापन दिनानिमित्त नामदेव बाबांचं आणि आपल्या भाऊंचं नातं काय आणि संवाद काय तो मी पेजवरती रेखाटलाय. भूलचूक माफ असावी तो मी तुम्हाला सांगते आणि भाऊ तुम्ही नक्की ऐका. टायटल आहे की नामदेवाचा यशवंत. ठीक आहे. तर नामदेव म्हणे यशवंत विद्रोही माझे मन आणि शब्द माझे धन, व्यवस्थेला बदलायची सवय माझी मन, कसे समजतील समाजाला माझे शब्द आणि माझे मन. यशवंत म्हणे दादा तू फक्त लढ. नामदेव म्हणे या लढ्यात संसार विसरून गेलो, विद्रोहाने इतका भारावून गेलो, ही भावना ही चळवळ माझा समाज समजून घेईल का, नामदेव हे कळून घेईल का. यशवंत म्हणतो दादा तू फक्त लढ. नामदेव म्हणे विद्रोहाची आग कधी विझेल का, माझा समाज स्वाभिमानाने जगेल का, बाबासाहेब डोक्यात घेईल का, हा विद्रोह लक्षात ठेवील का. यशवंत म्हणतो दादा तू फक्त लढ. नामदेव म्हणे अरे यशवंत मी लढतोय पण माझा यशवंत कुठे सांगशील का, माझ्या विद्रोहाची राख कपाळी लावशील का. यशवंत म्हणे दादा तू फक्त लढ. यशवंत म्हणे दादा तू फक्त लढ, तुझ्या विद्रोहाची राख कपाळी लावून मिरवीन, तुझ्यातला विद्रोह घराघरात पोहोचवीन. दादा तू लढ, तुझी बाजूनी होईल प्रत्येक श्वासात प्रत्येक रूपात नामदेवाचा यशवंत म्हणून येईल. आणि नाही येत आले तर आणि नाही येत आले तर अशा जीवनावरती लाथ मारेल, पण प्रत्येक रूपात आणि प्रत्येक श्वासात नामदेवाचा यशवंत म्हणून येईल, नामदेवाचा यशवंत म्हणून येईल. तुटाफुटाने लिहिली आहे ती माझी भावना आहे, जे मी नातं समजलं नामदेवाचं यशवंतासोबतच ते लिहिलंय. पण विद्रोह म्हणजे काय किंवा दलित पॅन्थर म्हणजे काय हे सोप्या भाषेत जर कुणी विचारलं तर त्यांना फक्त सांगा की कागदी घोड्यांना वारा सहन होत नाही. काय कागदी घोड्यांना वारा सहन होत नाही आणि वाऱ्याला घोड्याचं असेल तर अस्सल घोड्याची गरज लागते. आणि घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो, पॅन्थर घोड्याला सुद्धा घोडा लावू शकतो. जय भीम. जाती धर्मामध्ये गुंतलेली चूल आणि मूल एवढंच माहीत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीखंड एकच पान वाचलेली आणि पेटून उठते आणि साडी चोळीतली बाई एका पुरुषी वेशभूषेमध्ये तुमच्या समोर येते. जेव्हा जेव्हा रस्त्याने जाते तेव्हा तेव्हा लोक माहित नाही पण ते डाऊट घेतात, अरे ही बाई आहे की माणूस आहे म्हणून. पण ही जी उर्मी म्हणा की ऊर्जा म्हणा, बाबासाहेब ज्या आज शरीराने आपल्यामध्ये नाहीये पण विचाराने ते तुमच्या आमच्या डोक्यात नाही तर कृतीमध्ये दिसायला पाहिजे. मी खरोखर यशवंत भाऊ नडगम सरांचे मनोमन आभार मानते. बाहेर अजय सर भेटले आणि खास करून वंदना चंदन शिवे मॅडमने वेळात वेळ काढून पूजा मॅडम तुम्ही आणि तुमच्या काही निवडक महिला बाउन्सरला घेऊन या, तसं मी ग्रुपवरही मेसेज टाकला होता. पण तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा सिनियर आहात. इथं येण्याचं एकमेव कारण म्हणजे 50 वर्षापूर्वी जी ठिणगी पेटली होती त्या ठिणगीचा वनवा झाला. वनवानंतर ज्वालामुखी झाला आणि तो ज्वालामुखी आज 2024 मध्ये तुमच्यामध्ये तो दिसत नाही. हे तेवढंच सत्य आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे सत्य जरी तुम्ही स्वीकारलं नसेल
तर पुन्हा एकदा इतिहासाची पानं तुम्हाला चाळावीच लागतील। आणि जो ही भेदभाव आज पडद्यामागे नाही तर पडद्याच्या बाहेर तुमच्या डोळ्यासमोर सुरू आहे, तुम्ही म्हणणार ताई कस काय? 2023 मधला तो मणिपूरचा प्रकार आठवा, ज्यावेळेस तिथं नग्नसाठी घालवलेले नाहीये, हे तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानाच्या लढाईसाठी आहे। म्हणून जय भीम, जय लहुजी, जय शिवराय म्हणण्यासाठी आपली खरंच जीभ त्या पात्रतेची आहे का हे आपण चाचपडलं पाहिजे। कारण माझी तर पात्रता नाहीये एवढ्या महान वीर पुरुषांचं नाव ओठांवरती घ्यायला, पण जेव्हा नामदेव ढसाळ सारखं व्यक्तिमत्व पाहते त्यावेळेस खरोखर मला माझ्या अस्तित्वाची जाण होते आणि पुन्हा एकदा लढायला नव्याने उभा राहते। जय भीम। ही जाती धर्माची चौकट मोडत तू फुलदेवी बनून बघ। जाती धर्माची चौकट मोडत तू फुलदेवी बनून बघ। अंधश्रद्धेला फासावर चढवत सावित्री माई म्हणून जग। अंधश्रद्धेला फासावर चढवत सावित्री माई बनून जग। अजूनही चर्चा आहेच, असो। संविधानाची ताकद म्हणून वर्णव्यवस्था इथून पळाली, संविधानाची ताकद म्हणून वर्णव्यवस्था इथून पळाली आणि स्त्रीला गुलाम म्हणून बघणारी मनस्मृती कायमची जळाली। स्त्रीला गुलाम म्हणून पाहणारी मनस्मृती कायमची जळाली। काव्यरचना भाषण करण्यापेक्षा कवितेतनं सांगतो की परवाच सावित्रीवर एक कार्यक्रम झाला भिडेवाड्यामध्ये, कालच ही रचना केली होती, तुमच्या समोर सादर करतो। सावित्री की सावित्री, सावित्री की सावित्री तूच ठरव। दोन सावित्री तिथं, एक सतीवानाच्या मागे लागलेली आणि एक ज्यांना देशातील पहिली मुलींसाठी शाळा होती ती सावित्री। सावित्री की सावित्री हे तूच ठरवणार, शिक्षण घे आणि तूच तुझा इतिहास घडवणार। शिक्षण घे तूच आणि तुझा इतिहास घडवणार। अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा पाया बांधला, अज्ञानाचा अंधार दूर करून न्यायाचा पाया बांधला। देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून ज्योतिवाडा बोलला, देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून ज्योतिवाडा बोलला। सावित्रीबाईंच्या हातावर फुलेंनी शिक्षणाचा टॅटू काढला, सावित्रीबाईंच्या हातावर फुलेंनी शिक्षणाचा टॅटू काढला। म्हणूनच पुन्हा पुण्यामध्ये भिडेवाडा बोलला, म्हणूनच पुण्यामध्ये भिडेवाडा बोलला आणि गावातल्या लोकांनी विरोध मोठा केला, गावातल्या लोकांनी विरोध मोठा केला। नाही थांबल्या सावित्री, नाही थांबल्या सावित्री। सुशिक्षित करून स्त्रियांना समाज पुढे नेला, सुशिक्षित करून स्त्रियांना समाज पुढे नेला। ओसाड झाला होता पुण्यातील गावात, ओसाड झाला होता पुण्यातील गावगाडा, पुन्हा घेतला पुढाकार यशवंत भाऊंनी आणि गरजून बोलला भिडेवाडा आणि गरजून बोलला भिडेवाडा। धन्यवाद। आपण शांततेने ऐकलं, तुमच्या जागी आणि पुन्हा एकदा यशवंतसाठी 52व्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। नेहमी असाच आल्हाददायक उत्साहवर्धक कार्यक्रम आपण सर घेत जा, छान वाटलं। कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सुद्धा एवढ्या लोकांची हजेरी आहे, जरा बरं वाटलं। धन्यवाद।